नमस्कार मित्रांनो, मी हर्षवर्धन पाटील आपला मित्र या चॅनलवरती स्वागत आहे। आजची ताजी घडामोड आहे की नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहेत। नितीश कुमार यांनी 2 दशकात सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मान पटकावला आहे। सोमवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या 14 सदस्यीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात 2 उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासह रालोआचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते। राज्याच्या नेतृत्वातील महाआघाडीने मात्र शपथविधीवर बहिष्कार घातला। राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांच्यासह नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली। नितीश कुमार यांनी सर्वानुमते रालोआच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर रविवारी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता। 69 वर्षीय नितीश कुमार हे 2005 पासून कायम मुख्यमंत्री राहिले आहेत। अपवाद केवळ 2014 ते 2015 सालचाच, त्यावेळी जातीनराम मांझी यांच्याकडे काही काळ मुख्यमंत्री पद होते। यापूर्वी श्रीकृष्ण सिंग हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले होते। त्यांचा विक्रम मोडण्याचा मान नितीश कुमार यांच्याकडे राहिला। तर दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे भाजपच्या वाट्याला 7 मुख्यमंत्रीपदे आलेली आहेत। भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक नसल्यामुळे या दोघांनी मंत्री म्हणून शपथ घेतली असून मंत्रिमंडळात त्यांना हा अर्ज दिला जाईल। हे दोघेही व्यासपीठावर नितीश कुमार यांच्या बाजूला बसले होते। जेडीयूच्या 5 मंत्र्यांसह हिंदुस्थानी आवामी मोर्चा आणि विकासशील इन्साफ पार्टीच्या प्रत्येकी एका सदस्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे। बिजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, विजय कुमार चौधरी या जुन्या सहकाऱ्यांसह मेवालाल चौधरी आणि शिलाकुमारी मंडल हे जेडीयूचे प्रतिनिधित्व करीत आहेत। तर मित्रांनो, अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी आत्ताच आपला मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, कारण आम्ही जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळेल।